नमस्कार भावा बहिणीनो, आज मी तुम्हाला कांदा बटाटा पोहे एकदम नाश्ता सेंटरसारखे मौसूत मोकळे सुटसुटीत करून दाखवणार आहे बघा। त्यासाठी मी इथं 1 वाटी पोहे घेतलेत। आधी काय करायचं, चाळून घ्यायचं, म्हणजे ह्यातल्या सगळ्या जी बारीक बुकणं असते का नाही ती सगळं खाली पडून जाते। मग आपण ह्याला धुवून घेऊ, म्हणजे लगदा होत नाही, जास्त चिकट पोहे होत नाहीत। कधी बी तुम्ही पोहे करायला लागलाव की आधी चांगलं चाळून घ्यायचे पोह्याला आणि मग धुवायचं। आता धुवायसाठी आपण चाळणीचा जास्त करून वापर करतो, पण काय करायचं, असं एखाद्या भांड्यामध्ये घालून धुतलं का नाही सगळी घाण एखादा काय कचरा असला तरी वरी येते। तर बघा अशा पद्धतीने एका वाटीमध्ये मोठ्या मी पोहे घातलेत आणि अशा पद्धतीने ह्याला धुवून घेतलं। बघा वरी काळा थोडासा कचरा दिसायला लागला आहे, पाणी किती घाण निघाले। अशा पद्धतीने आपण चांगले पोहे धुवून घेतलेत। पाणी सगळं नितळून घ्यायचं, पाणी नाही ठेवायचं। थोडीशी साखर घालून घ्यायची आणि मीठ चवीपुरतं घालायचं। आता कोथिंबीर टाकून घेते, साखर थोडीशी घालायची। खूप वेळ मऊ राहतात बघा पोहे, साखर घातली का नाही जास्त वेळ मऊ राहतात। आता आधी धुवून, सगळ्यात आधी पोहे धुवून काय करायचं, झाकून ठेवायचं, उघडं ठेवायचं नाहीत। झाकलं की मग जास्त कोरडे होत नाहीत पोहे। आता कढईमध्ये 1 पळी तेल टाकायचं, मोहरी टाकून घ्यायची बघा, पाव चमचा जिरे, पाव चमचा। चांगलं जिरं मोहरी तडतडून लागली की मग ह्याच्यामध्ये हे तर बघा आता आपण काय करायचं, बटाटा चिरल्याला घालून घ्यायचा आहे। तर तुम्हाला बटाटा आवडत नसला, जर बटाटा खात नसला तर बटाटा घालू नका, पण बटाटा घातलेले पोहे पण खूप छान लागतात। तर आज मी बटाटा पोहा केलेत, कांदा बटाटा पोहा। आता बटाट्याला चांगलं आपण थोडंसं तळून घेऊ। कढीपत्ता घालून घ्यायचा आणि थोडासा घालते कढीपत्ता, मला कढीपत्ता खूप आवडतो तर मी थोडं जास्तच घालते। आता कढीपत्ता घालून थोडंसं आपण ह्याला हलवून घेऊ। मुलं खूप आवडीनं खातात कांदा बटाटा पोहे केलं का नाही। आता ह्याच्यात कांदा घातलाय, छोट्या आकाराचा 1 कांदा घेतलाय, 1 वाटी पोहे घेतलाय। तर कांद्याचं बी थोडंसं प्रमाण जास्त ठेवायचं, म्हणजे छान लागतात बी और मऊ राहतात पोहे। मग अशा पद्धतीने आपण कांदा घालून बी चांगलं हलवून घेतलं ह्याला। आता हिरवी मिरची तुमच्या आवडीप्रमाणे घाला, इथं मी 2 घातल्यात हिरव्या मिरच्या। हळद पावडर पाव चमचा घालून घेते, छोटा पाव चमचा घातला बरं का, नाहीतर म्हणतात कमी दिसते पाव चमचा म्हणते। अशा पद्धतीने हळद पावडर तेलामध्ये तळली की 1 नंबर लागते। कशा बी भाजीत थोडीशी तेलात हळद पावडर तळली की मस्त लागते चव। आता बघा आपलं बटाटा बी एकदम मऊ झाला आहे। आता ह्याच्यात थोडेसे शेंगदाणे मी सालं काढून घातलेत, म्हणजे 2 चमचे असतील, पोहे खायच्या चमच्यानं 2 चमचे। काय केलं, चांगलं भाजलं आणि तांब्यानं चांगलं रगडून घेतलेत। त्याचा 2 भाग बी झालेत, शेंगदाण्याचे तुकडे झालेत आणि साल बी निघून गेलेत। मोठे मोठे शेंगदाणे आले का नाही मुलं खात नाहीत, पण असं थोडंसं करून घातलं मी, बाजूला काढून ठेवतात ना मुलं, त्याच्यासाठी असं रगडून घातलेत। आता पोहा घालून घ्यायचा। पोह्यामध्ये कधी बी थोडीशी साखर टाकायची, निंबू बी जर तुमच्यापाशी असला तरी निंबू बी पिळलं तरी चालतंय, पण मी तर जेवताना देते, म्हणजे पोहे द्यायला लागले की मग निंबू देते। मग अशा पद्धतीनं आपण चांगलं ह्याला मिक्स करून घेतलं आहे। आता काय करायचं, जर 1 परात झाकायची, बारीक गॅस करून ठेवायचं ह्याला। खूप सोपी साधी रेसिपी आहे, सगळ्याच्या घरात होणारी रेसिपी आहे, सगळी करतात, पण थोडीशी पद्धत वेगळी केली का नाही मग पोहेची चव बी वाढते आणि पोहे सुटसुटीत आणि जास्त वेळ मऊ राहतात। नाहीतर काय होतं, आपण पोहे केलं का नाही लगेच थोड्या वेळानं पोहे एकदम कडक होतात। आता इथं बघा परात झाकून मी फक्त 3-4 मिनटंच ठेवलं होतं, 3 मिनटंच ठेवले असेल, परात काढली। आता बघा झालेत आपले एकदम सुटसुटीत मोकळे मौसूद पोहे, 1 नंबर चवीचे लागतात। साखर आवडत नसली तर नाही घातली तरी चालती, पण साखर घातल्यावर का नाही चव वाढती पोह्याची। इथं बघा मस्त तयार झालेत। भावा बहिणींनो करून बघा, व्हिडिओ आवडला की लाईक करत जावा, व्हिडिओला शेअर करत जावा, थोडासा सपोर्ट करा भावा बहिणींनो। आता बाळायचं दाखवते, निंबू द्यायचं बरोबर खायला। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।